Hi everyone, good evening. Good evening, ma'am. Good evening, Good evening, ma'am. all of you. आवाज येतोय सर्वांना? Yes, ma'am. Screen दिसतंय का? Yes, ma'am. Good Oh, evening, ma'am. good evening. Good evening, ma'am. Good evening, all of Good you. Good evening. Yes, ma'am. Ma'am. Good evening, सर्वांना good evening. Good evening, ma'am. Good evening, Good ma'am. evening, सर्वांना good Good evening. evening. Good evening, ma'am. मला सांगा सर्वांना ऍडिशन आणि सबट्रॅक्शन येतं तुमच्यापैकी? Good morning. ऍडिशन Good evening, सबट्रॅक्शन ma'am. ओके, बेरीज वजाबाकी येते का सर्वांना? Oh. व्हेरी गुड. बरं, मला सांगा बरं, ऍडिशन मध्ये काय करावं लागतं? Mix up 20 berries. बेरीज म्हणजे मिळवणे की कमी करणे? बेरीज म्हणजे मिळवणे होतं की कमी करणं? Berries. हो, बेरीज म्हणजे काय? मिळवणे, कमी करणे. मग आज आज आपण बेरीज आणि वजाबाकी शिकणार आहोत. त्यावरची शाब्दिक उदाहरणं सुद्धा घ्यायची त्यात बेरीज आणि वजाबाकीवरची. बेरीज म्हणजे काय? ऍडिशन आणि सबट्रॅक्शन शिकायचे आज आपल्याला. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन इयत्ता पहिली पासून तुम्ही शिकवत आलात पहा. तुम्हाला वाटणार आहे अरे काय आज किती सोपा टॉपिक आहे हा. पण सोपा टॉपिक आहे, पण तो जर शाब्दिक स्वरूपामध्ये जर विचारला तर तो कसा सोडवायला हवा, तेही आपल्याला आलं पाहिजे. म्हणून आज आपण सोपा असा बेरीज आणि वजाबाकीचा एक टॉपिक पाहतोय आणि त्यावरची शाब्दिक उदाहरणं पाहणार आहोत. शाब्दिक म्हणजे काय? कशाला म्हणायचं बरं शाब्दिक? कोणाला सांगता येईल तुमच्यापैकी? शाब्दिक उदाहरणं, बेरजेची शाब्दिक उदाहरणं कधी ऐकलीत तुम्ही? वर्ड प्रॉब्लेम? हो. यस मॅम. ते चौथीच्या पुस्तकात आहे. हो, चौथीच्या पुस्तकामध्ये आहे. एखादं उदाहरण सांगता येईल तुम्हाला? एखादं उदाहरण सांगता येईल तुम्हाला शाब्दिक उदाहरणांचं? हो. हो, सांगा पाहू बरं. एखादं उदाहरण सांगा. पाहूयात किती जणांना माहिती आहे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन, त्यामध्येही शाब्दिक उदाहरणांचं एखादं उदाहरण तुम्हाला सांगता येते की पाहू. मॅम मी सांगतो. हो, सांग. ओके, ज्योती सांगते पहा. सांगा. गुड इव्हिनिंग मॅम. गुड इव्हिनिंग. समजा, चला आता तुमचा तर आवाज येत नाहीये मला, आणखी कोणाचंही उदाहरण माझ्यापर्यंत आलेलं नाही. मीच एक उदाहरण देते तुम्हाला, पाहूया तुम्हाला माहितीये की नाही. मी सांगू. आता मीच सांगते, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये मला उत्तर द्या. अगदी सोपं असं उदाहरण सांगते तुम्हाला. समजा राम जवळ 4 चॉकलेट आहेत आणि श्याम जवळ 5 चॉकलेट आहेत, तर एकूण किती चॉकलेट झाले? चला चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. अतिशय सोपा असा मी प्रश्न विचारलाय तुम्हाला. राम जवळ 4 आणि श्याम जवळ 5 आहेत. आवाज येत नाहीये. आता येईल पहा. आता आवाज येतोय सर्वांना? व्हेरी गुड. पहा 9, त्यापैकी 1-2 जणांनी 8 असं उत्तर दिलं. समान नाहीयेत चॉकलेट, एकाकडे 5 आहेत, एकाकडे 8 आहेत. व्हेरी गुड. पहा आपण काय केलं यासाठी? रामकडचे 5 म्हणजे 5 काय केलं आपण? 5 प्लस 4 इज इक्वल टू 9. आपण रामच्या जवळ होते, राम जवळ 4 आणि श्याम जवळ 5. आपण श्याम जवळच्या अगोदर घेतले, तसं केलं तरी काही हरकत नाही. ओके, या दोघांचे मिळून विचारले, जेव्हा मिळवायचं आहे तेव्हा आपण त्याला म्हणतो बेरीज केली. बेरीज म्हणजेच ऍडिशन. इथे लागतं. आता मी तुम्हाला तोच प्रश्न केला. श्याम जवळ 5 चॉकलेट आहेत, राम जवळ 4 चॉकलेट आहेत. रामपेक्षा श्याम जवळ किती चॉकलेट जास्त आहेत? किती चॉकलेट जास्त आहेत बरं?
पहा आता ह्या प्रश्नाचं उत्तर 9च येतंय की वेगळं काही येणार आहे? अगदी बरोबर आहे. 1 11 सुद्धा दिलं पहा, म्हणजे एकच असेल, 2 टाइम 1 टाइम झालं असेल. पहा मग अशा वेळी काय केलं आपण? श्याम जवळचे 5 चॉकलेट, बरोबर? श्याम जवळचे अगोदर 5 चॉकलेट घेतले. राम जवळ किती होते? त्यापेक्षाही कमी होते, 4 होते. 5 मधून आपण 4 ला कमी केलं, तेव्हा 1 असं उत्तर मिळालं. म्हणजे हे जे कमी करणं आहे, कमी करणे म्हणजे वजाबाकी करणे. वजाबाकी म्हणजेच सबट्रॅक्ट किंवा सबट्रॅक्शन. ह्याला काय म्हटलं जातं? सबट्रॅक्शन. अशी उदाहरणं येतात की ज्यामध्ये ऍडिशन पण करावी लागते आणि सबट्रॅक्शन पण करावी लागते. असं जर एखादं उदाहरण घेतलं, समजा रमाकडे 10 आंबे आहेत व रामकडे 5 आंबे आहेत. मी एक उदाहरणच लिहून देते तुम्हाला. पाहूयात आपण थोडंसं पूर्वज्ञानावर आधारित आपण थोडीशी उदाहरणे घेते. रमाजवळ अशी उदाहरणं तर आपण आता शिकणारच आहोत, तरी सुद्धा पूर्वज्ञानावर आधारित एखादं उदाहरण. रमाजवळ 10 आंबे आहेत व रामचा झाला इथे श्याम, आता असू द्या. श्यामजवळ 5 आंबे आहेत. सीताजवळ 8 आंबे आहेत, तर राम व राम नाही, आपली रमा आहे ना, रमा व श्याम या दोघांच्या आंब्यांपेक्षा थोडस मी उदाहरण मुद्दा म्हणून वाढवलेलं आहे. अक्षर थोडस खराब येते. दोघांच्या आंब्यापेक्षा सीताजवळ किती आंबे कमी किंवा जास्त, किंवा साठी मी इथे ऑब्लिकचं साइन टाकले, कमी किंवा जास्त आहेत. तुलना कशी आहे पहा, आपल्याला इथे दोनही क्रिया करावी लागतात. दोन्ही क्रिया कराव्या लागणार आहेत. उत्तर काय असेल? चला, तुम्ही जर हा प्रश्न सोडवला तर तुम्ही ओके 12 कमी 77, एकानं तर उत्तर दिले 7777, कुठून आणले हे असं उत्तर? ओके, आता 7, हा 7 असं उत्तर मिळतंय सर्वांचं. ओके, बर आपली तुलना जी आहे कशी होती पहा, दोघांची एकत्र करायची होती. कोणाकोणाचे एकत्र करायचे होते? राम नाही, रमा आणि श्याम. मग रमा आणि श्याम या दोघांचा जवळ जेवढे आंबे आहेत तेवढे अगोदर एकत्र करा. मग रमा आणि श्याम या दोघांजवळ जर एकत्रित असे आंबे काढले तर ते किती झाले? पहा, रमा जवळचे 10 आणि श्याम जवळचे 5 असे एकूण झाले 15. मग आता इथे सीताजवळ किती आंबे आहेत ते करायचं कमी. सीताचे आंबे काय करावे लागतील? कमी. मग या 15 मधून 8 आंबे कमी करावी लागतील. पहा, 15 - 8. मग ही जर वजाबाकी केली तर ही वजाबाकी काय येणार आहे? 15 मधून 8 कमी करतोय आपण, तर ते उरणार आहेत 7. 7 असं आपलं आन्सर आलं.
ओके, चला तुम्हाला म्हणजे सर्व काही जमतंय. तुमच्याकडे शाब्दिक उदाहरण तुम्हाला जर शाब्दिक उदाहरणं सुरू केली तर काही एक हरकत नाही. अगदी सर्वांनी आता बरोबर उत्तर दिलेलं आहेत. काय असतात शाब्दिक उदाहरणं हे तुम्हाला माहित आहेत. आपण आता ही छोटी-छोटी उदाहरणं पाहिली. पण नेमकं काय आहे ॲडिशन आणि सबट्रॅक्शन थोडीशी एक माहिती पाहूयात. ओके, 2-3 जणांचा हँड रेज आहेत. काही डाउट आहेत का तुमचे? नाही मॅम. ओके. नाही तुमचे मॅम. हँड रेज झाले होते का? नाही मॅम. नाही मॅम. नाही ओके. मॅम. ओके. नाही हं. मॅम. ओके. मराठी नाही ना, मग सुरुवात करायची आपण. नाही ठीक आहे. आपण मॅम. थोडं नाही स्टेटमेंट मॅम. पाहूयात आणि त्यानंतर उदाहरणं पाहूयात. काय आहेत शाब्दिक उदाहरणं? कोणत्याही शाब्दिक गणिती उदाहरणात वाचन अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे इथे फक्त अंकज्ञानाचं ज्ञान असून जमणार नाही. वाचन सुद्धा आलं पाहिजे. जर तुम्ही इंग्लिश मीडियमची मुलं आहात किंवा सेमीची आहेत, तुमच्या समोर जर इंग्लिशमधून गणित आहे, तर ते तुम्हाला इंग्लिशमधून वाचता आलं पाहिजे. जर तुम्ही मराठी माध्यमाचे आहात किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये पहा, इंग्लिशवाले आहेत, सेमीवाले आहेत, मराठीवाले आहेत. या सर्वांचा समावेश आहे स्पर्धा परीक्षांमध्ये. तिथे मात्र तुम्हाला मराठी येणं खूप गरजेचं आहे. मराठी वाचन येणं खूप गरजेचं आहे. जर वाचन आलं तरच प्रश्न समजणार आहे. नाहीतर फक्त अंकांचं ज्ञान असून उपयोग होणार नाही. प्रश्न सोपा असून देखील तो चुकणार आहे. म्हणून वाचन हे खूप महत्वाचे आहे. उदाहरण वाचून त्याचे आकलन करून कोणत्या क्रिया कोणत्या क्रमाने कराव्यात हे निश्चित करून घ्यावे. आकलन करून घ्यायचंय म्हणजे काय? नेमकं उदाहरण कसं आहे ते समजून घ्यायचंय. त्यानंतर ठरवायचे अगोदर बेरीज करायची की वजाबाकी करायची हे आपल्याला अगोदर निश्चित करावं लागतं. जसं की आता मी रमा, श्याम आणि सीताचं उदाहरण घेतलं होतं. मग त्यामध्ये मी सांगितलं होतं की रमा आणि श्यामपेक्षा या दोघांची मिळून मी सांगितलं होतं की नाही, या दोघांच्या पेक्षा सीताचे आंबे कमी आहेत की जास्त आहेत. तेव्हा आपण काय केलं, दोघांची होते की नाही म्हणून दोघांची आपण ऍडिशन केली. म्हणजे इथे आपण निश्चित केलं अगोदर बेरीज करायची की वजाबाकी करायची. म्हणजे या दोघांच्या आंब्यांची बेरीज केली, त्यानंतर सीताचे आंबे किती होते ते आलेल्या बेरजेमधून वजा केले. म्हणजे हा एक क्रम झाला. नेमकं आपल्याला काय करायचं आहे अगोदर? फरक, शिल्लक, कमी अशा वेळी वजाबाकीची क्रिया करावी लागते. असं म्हटलं की 10 आणि 4 यामध्ये कितीचा फरक आहे? मग 10 आणि 4 यामध्ये कितीचा फरक आहे म्हटलं की 10 वजा 4 करावं. म्हणजे इथे काय करायची? वजाबाकी करावी लागली. किंवा शिल्लक 10 मधून 4 कमी केल्यास किती शिल्लक राहतात? असं म्हटलं तरी 10 वजा 4 करायचे. 10 मधून 4 कमी करा किती मिळतील? तरीही काय करावी लागते? वजाबाकी करावी लागते. म्हणजे हे अशी जी शब्द आहेत ती लक्षात ठेवायची. फरक, शिल्लक, कमी अशा शब्दांसाठी आपल्याला तिथे वजाबाकीचीच म्हणजे सबट्रॅक्शनची क्रिया करावी लागते. जास्त, एकूण किती, मग अशा वेळी सुद्धा कोणापेक्षा कितीने जास्त आहेत त्यावेळी सुद्धा तुम्हाला तिथे सबट्रॅक्शनची म्हणजेच वजाबाकीची क्रिया करावी लागणार आहे. पाहता एकूण किती अशा प्रकारचे प्रश्न विचारल्यास बेरीज करावी लागेल. आता 2-4 उदाहरणं दिली किंवा समीर जवळ 5 चॉकलेट आहेत. अभय जवळ 2 चॉकलेट आहेत. एकूण किती चॉकलेट झाले? मग असं जर म्हटलं तर तिथे एकूण शब्द आलाय. पहा एकूण म्हटलं की तिथे बेरीज करावी लागते. मिळवल्यास किती येईल? मिळवणे म्हणजे सुद्धा बेरीज करावी लागते. असे जे शब्द आहेत ते लक्षात ठेवा. त्या शब्दानुसार आपल्याला बेरीज करायची की वजाबाकी करायची हे सर्वप्रथम समजून जातं. ओके, आता बेरीज काय आहे? आता फरक हे पाहिलं, पण नेमकं बेरीज आणि वजाबाकी संमिश्र म्हणजे दोघांचाही समावेश आहे असा. मग बेरीज वजाबाकी संमिश्र उदाहरणात प्रथम संख्या मांडून घेऊन बेरीज करावी व नंतर वजाबाकी करावी. पहा आणि तुम्हाला जेव्हा शाब्दिक उदाहरणं येतात तेव्हा 99% उदाहरणं अशीच असतात. शक्यतो तुम्हाला तुमच्या वयाची जी काही उदाहरणं येणार आहेत तिथे अगोदर बेरीज आणि मग वजाबाकी
की नाही एक नाहीतर मग एक रिअल नियम सांगितलाय तुम्हाला की अगोदर बेरीज आणि मग वजाबाकी, मग काही मुलं काय करत राहतात की नाही नाही तोच नियम आहे तसंच करावं लागतं, उदाहरण काही एक असू द्या, आम्ही अगोदर बेरीजच करणार मग वजाबाकी करणार. पण ते उदाहरण कोणत्या प्रकारचं आहे, कशा प्रकारचं आहे त्यानुसार त्यांचा सिक्वेन्स लावून घ्यावा लागतो. संख्या एकाखाली एक लिहिताना एककाखाली एकक, दशकाखाली दशक या क्रमानेच लिहून घ्यावेत व नंतर त्यांची बेरीज वजाबाकी करावी. आता कुठेही कोणतीही संख्या लिहिली तर तिथे चालणार नाही. मग संख्या कशा लिहायच्या? समजा आता माझ्याकडे हे 15 रुपीज आहेत. मला या 15 रुपीज मध्ये जर 2 रुपीज मिळवायचे, मला 15 रुपये आहेत माझ्याकडे आणि यामध्ये जर 2 रुपये मिळवायचे, तर माझी जी क्रिया आहे लिहिण्याची ती कोणत्या क्रमांकाची बरोबर असेल, 1 नंबर की 2 नंबर? आपण यांना क्रमांक देऊयात. 1 नंबर वाला लिहिले मी बरोबर की 2 नंबर? काय बरोबर असेल बरं? काय चूक काय झाली माझी? कुठली क्रिया तुम्हाला योग्य वाटते? 1 नंबर बरोबर आहे की 2 नंबर? व्हेरी गुड. 2 नंबरची. आवाज येत नाही. ओके, ज्यांना आवाज येत नाहीये ना त्यांनी प्लीज रिजॉईन करा. माझा आवाज इतरांना येतोय का? बाकीच्यांना आवाज येतोय का तुम्हाला? मॅम. ओके, माझ्याकडे जर प्रॉब्लेम असता की नाही तर सर्वांनाच आवाज आला नसता. तुम्ही काय करा, ज्यांना आवाज येत नाही त्यांनी प्लीज प्लीज रिजॉईन करा. एकदा लिंक मधून बाहेर पडा आणि पुन्हा लिंक जॉईन करा. आता ही जी पहिली क्रिया आहे ती चुकीची आहे असं जर मांडणी केली तर त्या मांडणीचं उत्तर आपल्याला व्यवस्थित काढता येणार नाही. आपण काय करतो, अंकाखाली अंक लिहित असतो. मग अंकाखाली अंक, एककाखाली एकक नाहीच आहे. एकक म्हणजे युनिट, युनिट प्लेस खाली युनिटच पाहिजे, टेन्स खाली टेन्सच पाहिजे. मग आता इथे युनिट खाली युनिट असायलाच हवा. जरी टेन्सला जरी कोणी जोडीदार नसेल तर तो तसाच ठेवायचा, एखाद्याला जर जोडीदार नसेल तर तसाच असतो. आता इथे युनिट खाली युनिट तर मी घेतला, पण टेन्स खाली टेन्स घेण्यासाठी नाही माझ्याकडे, मग तू आहे असंच ठेवला तरी चालतो. ऍडिशन मध्ये सुद्धा हेच करायचं, सबट्रॅक्शन मध्ये पण हेच करायचंय. आता 5 आणि 2 यांची जर ऍडिशन केली तर 5 मध्ये 2 मिळवायचे. 5 फिंगर करा, त्याच्यामध्ये आणखी 2 फिंगर दुसऱ्या हँडच्या जे 2 फिंगर आहेत त्या ऍड करा. 5 + 2 = 7. आपलं आन्सर असणारे आहे ते 7. आणि टेन्स कडे जाऊयात नंतर. 7 आलं. आता टेन्सला तर कोणी जोडी नाहीये, जर जोडी नसेल कोणाला तर तो आहे असाच लिहायचा. म्हणजे युनिट खाली युनिट, टेन्स खाली टेन्स, 100 खाली 100. जसं की आता इथे आहे पहा. एखादं आणखी उदाहरण घेऊयात आपण आणि मग जाऊयात. आता थोडस मोठं उदाहरण आलं तर काय करणार? आहेत आपल्याकडे युनिट, टेन्स, थोडस मराठीमध्येच घेऊयात. एकक, दशक, शतक आहेत. बरेच जण काय करतात, खूप उशिरा जॉईन करतात, मग त्यांना जॉईन करण्यामध्ये वेळ जातो. असं नाही करायचं, थोडस वेळेत यायचं. आपल्याला माहितीये की नाही आपल्या क्लासची वेळ काय आहे? आता ही संख्या घेतली मी 49,856. या संख्येमध्ये मला मिळवायचे आहेत 128. अशी ऍडिशन येते का? किती जणांना येते पहा अशी ऍडिशन? आता एक कॅरी करणे पहा, किती जणांना येते अशी ऍडिशन? येते का तुम्हाला सर्वांना? एक मोठं उदाहरण घेतलंय मुद्दाम म्हणून. ओके, येते ना सर्वांना? ओके, ज्यांना येत नाही त्यांनी पण लक्ष द्या. बरं, ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी अगोदर एक सोपं उदाहरण घेते, मोठ्या संख्येच घेते पण एक थोडस सोपं घेते आणि त्यानंतर या उदाहरणाकडे जाऊयात आपण. पहा, 4 6 2 1 0. 1 2 5. इकडे आणखी एक अंक वाढूयात. हे सुद्धा मोठं उदाहरण आहे आणि हे सुद्धा मोठं उदाहरण आहे. पण आता 2 नंबरचं जे उदाहरण आहे ते मी अगोदर सोडवते. आता या दोघांमध्ये फरक काय असतो पहा. आता युनिट खाली युनिट आहे का हे जोडी पाहिजे अगोदर. युनिट खाली युनिट म्हणजे एककाखाली एकक दिसतोय, दशकाखाली दशक आहे का, शतकाखाली शतक आहे का, सहस्त्र खाली सहस्त्र आहे का, आणि मग लक्ष खाली दशसहस्त्र खाली दशसहस्त्र आणि दशलक्षकडे लक्षकडे आहे का, दशलक्षकडे आहे का हे पाहायचंय.
आता कोणाला काय म्हणायचं, उजव्या हाताकडून जायचं. पहा, उजव्या हाताकडचा जो उजवा आणि पहिला अंक असतो त्याला म्हणायचं एकक. एकक म्हणजेच युनिट. त्यानंतर जो आहे एककच्या अगोदरचा तो असतो दशक. दशक म्हणजेच टेन्स. त्यानंतर आहे शतक. शतक म्हणजेच 100. त्यानंतर आहे हजार किंवा याला सहस्त्र म्हटलं जातं, याला 1000 म्हणतात. आणि नंतर याला म्हटलं जातं हजार, म्हणजे याला 10,000 असं म्हटलं जातं. तर दोन्ही नावं लिहून दिलेली, प्रत्येक वेळी नावं लिहून घेण्याची गरज नसते. पेअर झाल्या प्रत्येकाच्या अंकांच्या खाली अंक. सुरुवातीपासून अंकाखाली अंक घ्यायचे नाही. शेवटचा म्हणजे युनिट प्लेसचा पाहायचा आणि त्याचनुसार तिथे अंक असे लिहायचे असतात, जोड्या जोड्या करून. बर, आता पहा आन्सर काय असेल, 0 आणि 5 यांचं जर ऍडिशन केली, या दोघांची ऍडिशन केली, 0 मध्ये जर 5 मिळवले तर ते 5 राहतात. 1 मध्ये जर 2 मिळवले तर 1 आणि 2 हे 3 होत असतात. 2 आणि 1 पुन्हा एकदा मिळवले तरी ते 3 आहेत. 6 आणि 2 हे जर मिळवलं तर ते 8 होतात. आणि 4, या 4 ला तर कोणी जोडीच नाहीये, जर कोणी पेअर नसेलच तर आहे असंच ठेवायचं. झालं, प्रश्नाचं उत्तर मिळालं. 46,210 मध्ये जर 2,125 मिळवले तर किती उत्तर येईल, याचं उत्तर मिळालं 48,335. पण आता जो पहिला प्रश्न होता इथे मी लिहिलेला, आता इथे मात्र तुम्हाला आहे असं लगेच करून जमणार नाही, करायचं त्याच पद्धतीने करायचंय. पण यामध्ये थोडासा फरक पडतो. म्हणजे इथे जे उदाहरण आहे ते आहे हातच्याचं, ज्याला आपण कॅरी करायचं म्हणतो. पहा, मग हातच्याचं उदाहरण कसं सोडवायचं असतं, युनिट आणि युनिटचीच बेरीज करायची, तिथे ऍडिशन कोणाची असणार, युनिट युनिटची, टेन्सची. पण आता पुढच्या मध्ये हातचा जर आला तर तो पुढच्या मध्ये मिळवायचा असतो. 8 आणि 6 यांची जर बेरीज केली तर ती होणार आहे 14. मग आता 14 जो आहे आपण लिहिताना कसा लिहितो, पहा, हा 14 झाला. मग या 14 मध्ये हा एकक आहे आणि दुसरा दशक आहे. एककाला आपल्या उत्तराच्या रकान्यामध्ये लिहून घ्यायचंय, दशकाला मात्र तसंच ठेवायचं. तसंच ठेवायचं, पण कुठे ठेवायचं, पहा, पुढच्या अंकाच्या डोक्यावरती. पुढचा अंक हा वरचा घ्यायचा, मग पुढच्या अंकाच्या डोक्यावरती. आता तिसरी चौथीची मुलं आहेत म्हणून खूप जास्त डिटेल नाही घेते, कारण हे पहिली आणि दुसरीचा अभ्यास आहे. तरी सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना हातच्याची उदाहरणं येत नाही त्यांच्यासाठी एक प्रयत्न. पहा, मग आता या तिघांची ऍडिशन करावी लागते. आता जिथे हातचा आलेला आहे त्या तिघांची ऍडिशन करायची. म्हणजे आता आपल्याला कोणाकोणाला ऍड करायचंय, 1 ला पण घ्यायचं, 5 ला पण घ्यायचं आणि 2 ला पण घ्यायचंय. आता तिघांना जर एकत्र केले तर किती होतात, जर तिघांना एकत्र केले तर 5 आणि 1 6 झाला, 6 आणि 2 हा 8 झाला, बरोबर. 6 आणि 2 8 झाले. बर, आता आहे असे लिहून घेतले. आता इकडे मिळवण्यासाठी किंवा हातचा वरती ठेवण्यासाठी कोणीही नव्हता. 8 आणि 1 यांची जर बेरीज केली तर ती होते 9. पण 9 आहे असा ज्याला जोडी नाही. आता इथपर्यंत या तिघांच्याच जोड्या होत्या, पण याला जोडी नव्हती. मग ज्याला जोडी नाही त्याला आहे असं उत्तराच्या रकान्यामध्ये ठेवायचं आहे. 4 ला सुद्धा जोडी नव्हती, तो सुद्धा आहे असाच. म्हणजे 49,856 मध्ये जर 128 मिळवले तर किती येतील, अशा प्रश्नाचं उत्तर असणार आहे 49,984. ओके, बरं, मला सांगा ही ऍडिशन सर्वांना समजलीये का? आता आपण थोडस जायचं या उदाहरणांकडे, शाब्दिक उदाहरणांकडे जायचं. समजतंय ना सर्वांना ऍडिशन? ओके 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 ओके. शाब्दिक उदाहरण, ओके, माईक बंद ठेवा प्लीज. आता तुमच्या समोर इथे शाब्दिक उदाहरणं दिसतात, ती शाब्दिक उदाहरण आपण सोडूयात. आता या सराव प्रश्नपेढी आहे. पहा, पहिला प्रश्न, रामपूर गावातील 5,209 मतदारांपैकी 1,405 किंवा याला म्हणायचं 1,405 पुरुष मतदारांनी व 1,300 स्त्री मतदारांनी मतदान केले तर त्या गावातील किती मतदारांनी मतदान केले नाही. आता प्रश्नाचं उत्तर हे चॅट बॉक्स मध्ये असणार आहे, जे की मी तुमचं चेक करणार आहे. ओके, पाहूयात किती जणांना हा प्रश्न सोडवता येतो.
कोणती क्रिया करावी लागणार आहे अगोदर ती पहा. बरेच विद्यार्थी काय करतात, क्लासमध्ये येतात जातात येतात जातात. असा जर क्लास केला तर तुमच्या कशा डोक्यात बसणार आहे, काहीच जमणार नाही. तर तुम्हाला व्यवस्थित परीक्षा पास करायची आहे, समजून घ्यायचंय, तर अगदी सुरुवातीपासून क्लासमध्ये आलं पाहिजे. ओके, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. आता नीट पाहूयात आपण, पर्याय क्रमांक 3 पाहूयात किती जणांना आलं बरं. हा, आता काही जणांचं वेगळं येते. ओके, 1204 आलं, काहींचं वेगळं आलं. आता पाहूयात काय केलं तुम्ही, ते सांगतो तुम्हाला कसं सोडवायचं असतं हे उदाहरण. काय चुका होतात. रामपूर गावामध्ये एकूण मतदार किती होते? 5209 हे गावामधले एकूण लोक होते. यांना सध्या तरी काहीच करायचं नाही. मग यांच्यापैकी म्हणजे या 5209 पैकी 1405 काय होते? पुरुष मतदार होते. आणि स्त्री मतदार किती होत्या? 1300. अगोदर काय करावं लागेल? स्त्री आणि पुरुष किती जण होते त्यांची अगोदर बेरीज करून घ्यायची. कोणाची ऍडिशन आहे अगोदर? स्त्री आणि पुरुषांची. पुरुष किती होते? 1405. आणि स्त्रिया किती होत्या? स्त्रिया होत्या 1300. जेवढे होते तेवढ्यांची अगोदर ऍडिशन केली. 5 आणि 0 हा 5च होतो. 0 आणि 0 यांची ऍडिशन केली तर ती 0च राहणार आहे. 4 आणि 3 हे 7 होतात. 1 आणि 1 हा 2 होणार आहे. म्हणजे आता ऍडिशन किती मिळाली आपली? 2750. मग आता हे 2750 आहेत, पण आता गावामध्ये एकूण लोक किती होते? एवढे लोक होते, पण मतदान करणारे लोक मात्र कमी होते. हे मतदान करणारे लोक झाले. एवढ्यांनी काय केलं? मतदान केलं. हे मतदान काय झाले? करणारे. मग स्त्री पुरुष मतदान करणारे. त्याने आपल्याला काय विचारलं? न करणारे. पण न करणारे म्हटल्यावर काय करावं लागेल? एकूण अगोदर लोकसंख्या पाहावी लागेल. एकूण लोकसंख्या किती होती? 5209. हे काय आहेत? एकूण स्त्री आणि पुरुष आहेत. याच्यामध्ये स्त्रिया पण आल्या आणि पुरुष पण आल्या. स्त्री व पुरुष हे दोघे आहेत. हा, आता याच्यामध्ये मतदान करणारे जर आपण कमी केले, आता एकूण स्त्री मतदार आणि पुरुष मतदार यांनी किती जणांनी मतदान केलं हे जर आपण कमी केलं, तर मतदान किती जणांनी केलं नाही हे आपल्याला समजणार आहे. मग यांना काय म्हणूयात आपण? मतदान करणारे. यांनी वोट केलं पहा, मतदान करणारे आहेत. आता जे काही उत्तर मिळेल ते असणार आहे आपलं मतदान न करणारे. आता या 9 मधून जर 5 ला कमी केलं तर 4 उरतो. शून्यामधून जर 0 कमी केला तर 0. 2 मधून तर आता हा 7 जात नाही. अशा वेळी काय करायचं? 2 ला मारायची काट. कुठे काट मारणार? इथे. आणि ती काट मारून लिहायचा डोक्यावरती. 2 काय करत असतो? शेजाऱ्याकडे जातो, मोठ्या अंकांच्या स्थानाकडे. शेजारी म्हणजे मागचा शेजारी नाही, पुढचा शेजारी बघायचा. मग या 2 ने मागितले शेजाऱ्याला. शेजाऱ्याला काय म्हटलं? तो तुझ्याकडे 5 आहे, तेवढे कशाला लागतात तुला? मला दे त्यातला एक उसना. मग या 5 ने दिला याला. 2 ला 1, 5 कडे उरले 4. बरोबर? पाहता या 12 मधून आता 7 ला कमी करायचंय. 12 मधून 7 ला कमी करणं सुद्धा सोपं आहे. काय करा? 7 पासून बोट मोजायला सुरुवात करा बरं. 7 नंतर एक फिंगर करायचे, त्याला डायरेक्ट 8 म्हणायचे. 7 नंतर एक बोट केलं त्याला काय म्हणणार? 8, 9, 10, 11, 12. अशी किती बोट? 5 बोट झाली का तुमची? पहा, मला व्हिडिओ मध्ये दाखवा बरं तुमच्या. व्हिडिओ ऑन ठेवायचे. काही मुलं तर पहा बरं असे झोपून व्हिडिओ करतात, क्लास करतात. असं झोपून करतात का कधी क्लास? हा, व्हेरी गुड. 5 फिंगर दिसत आहेत मला. हा, मला बऱ्याच जणांचे व्हिडिओ दिसतात, पण काही जण झोपलेले आहेत, काहींचं लक्ष नाही, काही असे गोंधळामध्ये बसलेले आहेत. असा जर क्लास केला तर कसं समजेल?
हा बरोबर आहे भाव. या 4 मधून आता या 2 ला कमी करायचंय. करा बरं, 4 मधून 2 ला कमी करा. 4 फिंगर करा आणि यामधून 2 मायनस करा. कोणतं समजतं बरं तुम्हाला? इंग्लिश जास्त समजतं की मराठी? मला थोडंसं इंग्लिश सांगण्याची सवय. मी जास्तीत जास्त प्रयत्न करते मराठी सांगण्याचा, पण थोडंसं सवयीप्रमाणे पुन्हा इंग्लिश येतं. थोडं मी प्रयत्न करते मराठी सांगण्याचा. ओके, 4 मधून 2 कमी केले तर आपल्याला किती मिळणार आहे? 2 मिळणार आहेत. बरोबर. सांगा भाऊ, काय समजतं तुम्हाला? त्यामधूनच मी तुम्हाला सांगत जाईल. जास्तीत जास्त काय समजतं तुम्हाला? मराठीमधून अंक सांगितलेले समजतात की इंग्लिश मधून? मराठी. 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 सांगा मराठी. चालेल. मराठी. दोन्ही 15 पण. जून हो. ओके, मराठी. ओके. 15 जून नंतर मात्र आहे ना, तुम्हाला प्रत्येकाला विचारलं जाईल तुमचं माध्यम कोणतं आहे आणि तुमच्या माध्यमानुसारच तुम्हाला शिकवलं जाईल. असं काही नाहीये की तिथे मराठी अंकच कळायला पाहिजेत आणि इंग्लिशवाल्यांना सुद्धा मराठी. थोडंसं कन्फ्युजन होत असतं. अगदी पहिल्याच दिवशी सर्वांना सर्व काही येईल असं नाही. जे समजतंय ना पटकन अगदी त्या भाषेत मी तुम्हाला सांगेन. चला, आता मतदान करणारे किती जण होते? 2504. पण तुमच्या सर्वांचं उत्तर मात्र काय होतं? 2409 असं उत्तर दिलं होतं तुम्ही. पर्याय क्रमांक 3 अशी उत्तर देत होतात बरेच जण. हे काय होते? मतदान न करणारे. मला सांगा, प्रश्न समजला का तुम्हाला? कसा सोडवायचा असतो? आपण फक्त म्हणतो ऍडिशन सबट्रॅक्शन, पण अगदी सहजपणे करावी लागते का? ती अगोदर समजून घ्यायची आणि मग करायची. ओके, समजले उदाहरण सर्वांना? मिस मला दोन्हीचा अंक मिळतो. काय होतंय? हो टीचर. ओके, समजलंय. चला, ज्यांना नाही समजलं त्यांनी एकदा रेकॉर्डिंग पहा किंवा आता पुढचं उदाहरण व्यवस्थित लक्ष द्या. आता पुढचं उदाहरण जे आहे ते पाहूयात. आता सर्वांचं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलं पाहिजे. एका बागेत एकूण 1275 किंवा या संख्येला काय म्हणणार तुम्ही? 1275 झाडे असून त्यामध्ये 850 आंब्याची झाडे व 75 नारळाची झाडे आहेत. उरलेली झाडे फणसाची आहेत. तर बागेत फणसाची झाडे किती? पाहूयात किती जणांच्या प्रश्नांचं उत्तर बरोबर येतंय. हा बरं, शाळेमध्ये सुद्धा तुम्हाला झालं असेल, हो की नाही? किंवा तुम्ही तुमच्या क्लासमध्ये सुद्धा झालं असेल, तुम्हाला ऑफलाईन क्लासमध्ये. पण ऑफलाईन क्लासेसमध्ये जेव्हा तुम्हाला शिकवलं गेलं तेव्हा तुम्हाला कधी समजलं असेल किंवा शाळेमध्ये पण समजले, प्रत्येक जण डाऊट विचारतात असे नाही. पण आता जे तुम्ही क्लास करता, ऑनलाईन क्लास करता, त्यावेळी मात्र जरी तुम्हाला नाही समजलं तरी तुमच्याकडे पर्याय आहे रेकॉर्डिंग पाहण्याचा. आत्ता नाही समजलं, मी काय करेल, क्लास नंतर पुन्हा एकदा पाहते किंवा मी मिसला पुन्हा एकदा शंका विचारणार आहे. किंवा तुमची मम्मी, पप्पा, बहीण, भाऊ कोणी जर तुमच्या शेजारी बसलेलं असेल तर अगदी तुमच्या चेहऱ्यावरून सुद्धा ते सांगतात, हा याला प्रश्न कठीण जात आहेत बरं, किंवा खूपच सोपे जात आहेत. हो, समजतंय व्यवस्थित. म्हणजे समजतंय की नाही हे अगदी आपण घरी बसल्या ऑब्झर्व करू शकतो, ते अगदी ऑनलाईन क्लासमध्ये. कुठलाही क्लास मिस होत नाही. एखाद दिवशी गावी जायचंय, तुम्ही गावी जाऊन येता, त्या दिवशीचा क्लास मात्र तुम्ही रेकॉर्डिंग पाहता. एखाद दिवशी जर तुम्ही शाळेमध्ये गेलंच नाहीत, त्या दिवशी महत्वाचा टॉपिक झाला आणि तो जर नंतर पुन्हा करायचं म्हटलं तर होणार नाही. एकदा झाल्यानंतर कोण शिकवणार आहे तुम्हाला? स्कूलमध्ये तर भरपूर मुलं असतात. मग अशा वेळी ऑनलाईन क्लास हे खूप छान आहेत. कुठेही जायचं नाहीये, हो की नाही? अगदी घरी बसल्या आरामात आपला अभ्यासही होतोय, स्पर्धा परीक्षांची माहिती देखील होतीये. या स्पर्धा परीक्षा काय आहेत, कशा असतात, अं, कसं आहे, त्याचं स्वरूप काय आहे, तुम्हाला सर्व काही 15 जून पूर्वी सांगितलं जाईल. एक पेरेंट्स मीटिंग घेतली जाईल, त्यामध्ये सांगितलं जाईल. तुमची त्यामध्ये ऍडमिशन प्रोसेस सुद्धा सांगितली जाईल कशी. तुम्ही सुद्धा तुमच्या इतर मित्रांना, मैत्रिणींना सांगा की ऑनलाईन फ्री क्लास चालू आहेत. 15 जून पर्यंत तुम्हाला 1 रुपया सुद्धा भरायचा नाहीये. तुम्हाला जर आवडत असतील क्लास तर तुम्ही जॉईन करा. कुणालाही बळजबरी केलेली नाही आपण क्लाससाठी. आपले क्लास जे आहेत ते अगदी सहज सोप्या भाषेमध्ये आहेत. काही वेगळं काही असं कोड लँग्वेज वगैरे मी तुम्हाला वापरत नाहीये. आपले हे जे क्लास आहेत, जर तुम्हाला वर्षभरासाठी करायचं असतील, असं वाटतंय की हेच क्लास मी कंटिन्यू करावेत, वर्षभर करावेत,
तर काही हरकत नाही. आता फक्त आपण बेस पाहतोय आणि या बेस नंतर मात्र तुमची थोडीशी कठीण स्वरूपामधली उदाहरणं असणार. त्याबरोबर जे काही प्रकरण आहेत, दिनदर्शिका असेल, रांगेतील स्थान असेल, म्हणजे अशी भरपूर सारी प्रकरणं आहेत. त्यांचा समावेश स्पर्धा परीक्षांमध्ये असतो. या सर्व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आपण आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये घेत असतो. त्याबरोबर तुम्हाला दर महिन्याला एक मेगा टेस्ट मिळणार आहे, जी की आपण जे काही टॉपिक शिकवलेले आहेत त्यावरती आधारित असणार आहे. मग तुम्हाला किती समजलं, किती समजलं नाही, हे मला दर महिन्याला त्याचा रिपोर्ट मिळणार आहे. ओके. म्हणजे आता हे जर क्लास करायचे तुम्हाला तर कुठेही जाण्याची गरज नाही. आपल्या क्लासची वार्षिक फी जी आहे ती 6,000 रुपये आहे. पण जर तुम्ही 30 जून पर्यंत जर ही फी पेड करताय, 15 जून पासून सुरू होणार आहेत हे, तुम्हाला आता वाटलं तरी करू शकता किंवा पण 30 जून पर्यंत म्हटलं तरी करू शकता. पण आता तुम्हाला ही एवढी फी भरायची नाहीये. ही फक्त फी भरायची किती? 3,999 एवढीच फी भरायची. मग यासाठी तारीख असणार आहे 30 जून. 30 जून पर्यंत तुम्ही कधीही हे क्लास जॉईन करू शकता. 15 जून नंतर मात्र आपले फक्त पेड क्लासेस राहणार आहेत. या क्लासेसवरती तुम्हाला अधूनमधून हे जे फ्री क्लास आहेत अधूनमधून होत जातील किंवा अधूनमधून तुम्हाला जे काही आपण दर रविवारी डेमो टेस्ट ठेवत असते तर तशी टेस्ट पण मिळेल, गुगल टेस्ट. ओके, चला आपण कंटिन्यू करूयात. प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1. बरं, पहिला प्रश्न व्यवस्थित समजून घेतला म्हणून प्रश्नाचं उत्तर अगदी सहज, साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला काढता आलं. कसा सोडवायचा प्रश्न? ज्यांना जमलं नाही त्यांनी लक्ष द्या. आता पाहता, एका बागेमधली ही काय आहेत? एकूण झाडं आहेत. एकूणला काहीच हात नाही लावायचा आपण. आपण काय करायचंय? इतर झाडं कोणकोणती सांगितली होती ती पाहूयात. कोणकोणती होती बरं? त्यामध्ये 850 काय होती? आंब्याची होती. मग ती 850 आंब्याची. 850 काय होते? आंबे. हा. त्यानंतर 75 झाडं ही नारळाची होती. यामध्येच आपण 75 झाडं नारळाची मिळवून घेऊयात. बर, आता हे जर दोघही एकत्र केली, फणस आणि आंबा या दोघांना एकत्र केलं तर हे किती होतील? 0 आणि 5 यांची जर बेरीज केली तर ती 5च राहत असते. 5 आणि 7 हे जर एकत्र केले तर ते 12 होत असतात. हातचा आलेला 1 अंकाच्या पुढच्या अंकाच्या डोक्यावरती डोक्यावरती असलेला मिळवून घ्यायचा. आता 8 मध्ये जर 1 मिळवून घेतला तर तो झाला 9. म्हणजे आता एकूण किती झाली? आंबे आणि नारळ दोघं मिळून झाली 925. पण झाड एकूण किती होती? आता पूर्ण एकूण झाडांकडे जाऊयात आपण. बागेमधली एकूण झाडं जी आहेत ती होती 1,275. यामधून जर ही 2 झाडं म्हणजे आंबा आणि नारळ जर कमी केली तर आपल्याला फणसाची झाडं किती आहेत ती मिळणार आहेत. मग यामधून आपण काय करूयात? 925, अरे 925 चुकले की इकडे थोडस अलीकडे आलो, पेन नसल्यामुळे थोडस अंदाज नाही आला. पहा काय करावं लागेल? 900 चालत, 925 ही म्हणजे आंबा आणि नारळ हे वजा केले की मिळणारी जी झाडं आहेत ती असणार आहेत फणसाची. हे काय आहेत? एकूण आणि उर्वरित जे असणार आहेत ते आता फणसचे. आता 12 मधून डायरेक्ट 9 कमी करायचं. पुढचा जर कोणी जोडीदार नसेल तर तिथेच कमी करू शकतो. 350 जे की पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे. आता आपला शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे. 1 मिनिट राहिला असल्या कारणाने आपल्याला थांबावंच लागेल. ओके, आजचे प्रश्न तुम्हाला समजले सर्वांना? आजचा अभ्यास तुम्हाला ग्रुपवरती मिळेल. आजची पीडीएफ मिळून जाईल. प्रश्न कसे सोडवायचे हे समजले सर्वांना? बाय बाय, गुड नाईट. Good night, ma'am. बाय, गुड नाईट. Good night, ma'am.